नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बरं मला सांगा, मुख्य ऋतू कोणते आहेत? अगदी बरोबर, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. हो ना? बरं मला सांगा, पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये काय काय बदल होतात बरं? छान, अगदी बरोबर. तर पावसाळ्यामध्ये आभाळ येतं, म्हणजे पावसाचे काळे ढग येतात, हो की नाही? आणि पाऊस पडतो, विजा चमकतात. आणि पाऊस सुरू झाला की तुम्हा सर्वांना त्या पावसात भिजायला आवडतं, खेळायला आवडतं आणि साचलेल्या पाण्यात नाचायला आवडतं, हो की नाही? मुलांनो, अशी धम्माल करायला किती मज्जा येते ना रे. अशाच काही गमती जमती आभाळमाया या कवितेमध्ये आपल्याला अनुभवायच्या आहेत. तर मग मुलांनो, आज आपण आभाळमाया ही कविता तालासुरात म्हणणार आहोत. तयार आहात ना सर्वजण? चला तर मग पाहूया आभाळमाया ही कविता. 21वी कविता आभाळमाया. या कवितेचे कवी आहेत विलास सिंदगीकर. ऐका, म्हणा, वाचा. पावसाचे ढग बनू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. शेतकरी बाबा, शेतकरी बाबा, मला बी म्हणून पेरून दे. शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. पणती ग मला दिवा होऊन जळू दे. गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. मला चोच आणि पंख फुटून दे. तोंडात फळे घेऊन जाऊ, भुके कंगालांना वाटू दे. बागेत येऊ दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळमाया मिळू दे. साऱ्यांना आभाळमाया मिळू दे. विद्यार्थी मित्रांनो, आवडली नाही कविता? छान. या कवितेमध्ये काही नवीन शब्द आले आहेत. त्या शब्दांचे अर्थ आपण जाणून घेऊयात. त्या शब्दांचे अर्थ तुम्ही वहीत लिहून घ्यायचे आहेत. घ्या मग वही पेन. चला तर मग पाहूया शब्दार्थ. कोसळणे, जोरात पडणे. भुके कंगाल, भुकेलेले, पैसा नसलेले. विद्यार्थी मित्रांनो, आवडली नाही कविता? मुलांनो, या कवितेतील कठीण शब्दाचे अर्थ तुम्ही लिहून घेतले ना? छान. तर मग मुलांनो, या कवितेचा अर्थ व स्वाध्याय आपण पुढील तासिकेत घेऊया.
तोपर्यंत धन्यवाद.